हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आतापर्यंत तुम्ही वाट पाहत असलेल्या महाडिस्कॉमच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह अँड ॲडिशनल एक्झिक्युटिव्हची जी जाहिरात आहे त्याची कंप्लीट नोटिफिकेशन वेबसाईटला रिलीज करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या टोटल 94 पोस्ट आहेत आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्हच्या टोटल 69 पोस्ट. याची संपूर्ण जाहिरात डिटेल नोटिफिकेशन ही महाडिस्कॉमच्याच म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती रिलीज करण्यात आलेली आहे. त्याबाबतची आपण संपूर्ण माहिती, एक्झामिनेशन पॅटर्न, सिलेबस आणि सगळ्या गोष्टींची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत आहात तर तुम्ही रेग्युलर अपडेटसाठी आजच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट्स पाहाव्यास मिळेल. ठीक आहे, या अपडेटला पाहाआधी तुम्हाला सर्वप्रथम याची जी नोटिफिकेशन आहे मी तुम्हाला सांगून देतोय. ठीक आहे, काय काय याबाबतच्या महत्त्वाच्या बाबी आहेत ह्या तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. बघा, याची जी डेट आहे बघा, आजचीच तारीख यामध्ये मेन्शन केलेली आहे 27/6/2025 म्हणजे 27 जून 2025ला ही याची नोटिफिकेशन जी आहे रिलीज करण्यात आलेली आहे. आणि याचा सर्वप्रथम मी तुम्हाला वारंवार बरेच विद्यार्थ्यांना सांगत असतो. ठीक आहे, तुम्हालाही परत एकदा सांगतोय की ज्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल त्यासाठीचा जो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे 225 हा लक्षात ठेवा. मी मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला याची अपडेट दिलेली होती. ठीक आहे, काय होतं यानी तुमच्या जे वेळोवेळी अपडेट येत असतात वेबसाईटवरती याबाबतचा तुम्हाला ट्रॅक रेकॉर्ड हा राहतो. ठीक आहे, आता हे जी कंप्लीट नोटिफिकेशन आहे वेबसाईटवरती आलेली आहे याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलवरतून सुद्धा, किंवा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ऑफिशियल हँडआउटवरती सुद्धा अपलोड केलेलं आहे, किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा जाऊन ती डाउनलोड करू शकता. आता यामध्ये बघा, सर्वप्रथम ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन सेक्टरसाठी जे आहे पे ग्रुप 1 मध्ये टोटल जे आहे 94 पोस्ट आहेत. ठीक आहे, याचं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशनची जी कॅटेगरायझेशन केलेलं आहे, जसं की SC ST VJ NT NTC NT D SBC OBC SCBC ओपन आणि टोटल. ठीक आहे, त्यामध्ये जनरलसाठी किती रिझर्वेशन आहे, वुमेनसाठी किती रिझर्वेशन आहे, मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सनसाठी किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा ऑफन. ठीक आहे, असं जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे हे सुद्धा यामध्ये मेन्शन करण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या कास्टनुसार, कॅटेगरीनुसार तुम्ही याचं जे विभाजन आहे हे तुम्ही यामध्ये पाहू शकता. ठीक आहे, तर पहिली गोष्ट झाली की ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी ज्या टोटल वॅकन्सीज आहेत या झाल्यात 94. ओके, त्यानंतर बघा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी सुद्धा आलेलं आहे, त्यामध्ये टोटल 5 जागा आहेत. त्यानंतर आपण बघूया डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी ज्या टोटल पोस्ट आहेत त्या 69. लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल रिझर्वेशन सुद्धा यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर झालं. DY आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या पूर्ण दोन्ही जागा आहेत. सिव्हिलसाठी सुद्धा 12 जागा त्यांनी मेन्शन केलेल्या आहे. पण आता सर्वप्रथम आपण इलेक्ट्रिकलच्याच पूर्ण माहिती आपण घेतोय. ठीक आहे, बघा, यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा जो एज लिमिट आहे, मॅक्सिमम एज लिमिट हा 40 इयर्सचा दाखवलेला आहे. आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी सुद्धा जो एज लिमिट आहे हा 35 इयर्सचा एज आहे. ठीक आहे, आणि रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. हे जर तुम्ही बॅकवर्ड क्लासेसला बिलॉंग करत असाल तर अप टू 5 इयर्सपर्यंत जे एज रिलॅक्सेशन आहे तुम्हाला देण्यात येतं. ठीक आहे, तर हे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार याला पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही जर समजा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहात किंवा PWBD मध्ये कॅटेगराईजमध्ये आहात. ठीक आहे, किंवा समजून चला की स्पोर्ट्स पर्सन आहात. ठीक आहे, किंवा एनी अदर कुठल्या कॅटेगरीजमध्ये जे महाराष्ट्र शासनाचा GR असतो त्याच्यानुसार वेळोवेळी जो बदल करण्यात येतो, जो एज रिलॅक्सेशन मिळतो त्यानुसार तुम्हाला यामध्ये पात्र राहाल. ठीक आहे, पण यामध्ये जो एज रिलॅक्सेशन रेग्युलर ओपनसाठी जो जनरली दिला असतो तो असतो 40 आणि 35 इयर्स. ठीक आहे, म्हणजे ॲडिशनलसाठी 40 आहे आणि जो डेप्युटीसाठी आहे तो आहे 35 इयर्सचा. ठीक आहे, हे एज लिमिट मी तुम्हाला सांगतो. बरेच विद्यार्थ्यांची बरेच ॲस्पिरंट्स याची कन्फ्युजन असतं. ठीक आहे, त्यानंतर आता प्री रिक्विजिट्स काय आहेत. ठीक आहे, ॲज ऑन 27/6/2025 हा खूप महत्त्वाची तारीख दिलेली आहे. काय होतं की जो तुमचा एक्सपिरियन्स असतो, ठीक आहे, हा या तारखेनुसार कन्सिडर केला जातो. 27 जून 2025 पर्यंतचा जो हा डेटा आहे, जो हा एक्सपिरियन्स हा तुमचा कंप्लीट असायला हवा. आता सर्वप्रथम आपण ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशनसाठी जो आपल्याकडे एलिजिबिलिटी आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे, बॅचलर्स डिग्री पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे, BE और BTech इन इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. क्लिअर आहे. त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स मागितलेला आहे हा एक्सपिरियन्स तुम्ही लक्षात ठेवा, 7 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन अ पॉवर सेक्टर इन्क्लुडिंग ॲटलिस्ट 5 इयर्स इन अ एरिया ऑफ पॉवर डिस्ट्रीब्युशन ॲट द लेवल ऑफ असिस्टंट इंजिनियर अँड अबाव. म्हणजे तुमचा मिनिमम, ठीक आहे, 5 इयर्सचा जो आहे हा डिस्ट्रीब्युशनमध्ये तर पाहिजेच. ठीक आहे, टोटल 7 वर्षाचा पाहिजे. ठीक आहे, तर मिनिमम तुमचा 5 इयर्स ॲज अ AE म्हणून पाहिजे. ठीक आहे, हा तुमचा बेसिक क्रायटेरियामध्ये म्हटलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, 7 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन अ पॉवर सेक्टर इन्क्लुडिंग ॲटलिस्ट कमीत कमी 5 इयर्स इन द एरिया ऑफ पॉवर डिस्ट्रीब्युशन ॲट द लेवल ऑफ असिस्टंट इंजिनियर अँड अबाव. AE और अबावचा तुमचा एक्सपिरियन्स लागतो. आउट ऑफ विच ॲटलिस्ट 1 इयर शुड बी इन अ पोझिशन ऑफ DY एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, त्याच्यापैकी मिनिमम तरी 1 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स हा DY एक्झिक्युटिव्हचा लागेल. हे याच्यासाठी प्री रिक्विजिट आहे ना, हा एक्सपिरियन्स तुम्हाला
तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ह्या ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी एलिजिबल आहात. ठीक आहे. ही जी कन्सिडरेशन होती, ही जी प्रिरिक्विजिट होती, आहे तुम्हाला पूर्ण क्लिअर झालेली असेल. ठीक आहे. खूप महत्त्वाचं असतं बरेचदा. किंवा याच्यामध्ये ऑर म्हटलेलं आहे, किंवा 7 years ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन अ पॉवर सेक्टर. पॉवर सेक्टरमध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ज्यामधील 2 वर्ष जो आहे, ठीक आहे, DY एक्झिक्युटिव्हमध्ये पाहिजे इन अ पॉवर डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. तर हा क्वालिफिकेशन जो आहे, जर तुम्ही क्लिअर करत असाल तर तुम्ही या ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठी एलिजिबल आहात. ठीक आहे. क्लिअर झालं. आता आपण DYसाठी बघूया परत काय म्हटलेलं आहे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन सेक्टरसाठी आता सेम बॅचलर्स डिग्री पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रिकलची. मी पण सिव्हिलबद्दल नाही बोलतो आहे. ठीक आहे. त्यामध्ये 3 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुम्हाला लागेल ॲज अ ज्युनियर इंजिनियर इन अ डिस्ट्रीब्युशन अँड अबाव. हे बघा, म्हणजे 3 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागेल ॲज अ JE म्हणून. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये अँड अबाव, आउट ऑफ विच 1 year शुड बी इन अ पोझिशन ऑफ असिस्टंट इंजिनियर इन अ पॉवर डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. 3 वर्षाचा लागेल ॲज अ JE म्हणून चालेल, पण त्याच्यामध्ये मिनिमम तरी तुमचा 1 वर्षाचा हा ॲज अ AE म्हणून तुम्हाला पॉवर डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये हा क्वालिफिकेशन लागेल, तेव्हाच तुम्ही या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनसाठी एलिजिबल आहात. ठीक आहे. तर हा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच या एक्झामसाठी तुम्ही पात्र आहात. ठीक आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की डिप्लोमा डिग्री रिकग्नाइज पाहिजे युनिव्हर्सिटी थ्रू. ठीक आहे. बट ऑब्वियस आहे. ठीक आहे. त्यानंतर स्केल ऑफ पे जो आहे तो मेन्शन करण्यात आलेला आहे. बघा, तुम्ही यामध्ये पाहू शकता. ठीक आहे. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी फायनल पेआउट आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी हा तुमचा फायनल पेआउट राहील. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर रिझर्वेशन यामध्ये मेन्शन करण्यात आलं आहे. हे तुम्ही पूर्ण PDF वाचून घेऊ शकता जर तुम्हाला रिझर्वेशनचे बेनिफिट्स घ्यायचे असतील तर. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आणि फिजिकल बेसिकली हा PWD कॅन्डिडेटसाठी असतं जनरली. ठीक आहे. म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी. ठीक आहे. त्या कॅटेगरीसाठी हे सगळं मेन्शन केलेलं आहे. आपण याला स्किप आउट करूया. मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन. ठीक आहे. हे यामध्ये मी तुम्हाला पूर्ण मेथोडॉलॉजी सांगतोय. बघा, कुठल्या प्रकारचा आपल्याकडे याच्या सिलेक्शनसाठी मेथोडॉलॉजी असते. ठीक आहे. लक्षात घ्या. यामध्ये जो आहे हा महाडिस्कमचा एक्झाम पॅटर्न आहे. बघा, सेम पॅटर्न मी तुम्हाला इथे फर्दर एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे. यामध्ये लक्ष ठेवा. हा जो पेपर असतो हा तुमचा यामध्ये बघा बेसिकली तुम्हाला एक इंटरव्ह्यूसुद्धा राहतील. ठीक आहे. हे पहिले आपण रीड आउट करून घेऊया. द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपिअर फॉर अ ऑनलाईन टेस्ट अँड द इंटरव्ह्यू. ठीक आहे. पहिलं तरी टेस्ट होईल, ऑनलाईन एक्झामिनेशन होईल तुमची, आणि इंटरव्ह्यूसुद्धा राहील. ठीक आहे. The candidates will be shortlisted for a personal interview, taking into the consideration their performance and the information provided in a online application in the online test in the ratio 1:3. म्हणजे 1:3 च्या रेशोमध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट होणार आहात. ठीक आहे. जर 3 इंटरव्ह्यूसाठी आले तर 1 फायनल कन्सिडरेशनमधील, म्हणजे जेवढे पोस्ट इंटू मल्टिप्लाइड बाय 3 या रेशोमध्ये हा जनरली इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतं. ठीक आहे. अँड कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेट इन द ऑनलाईन टेस्ट आणि शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू बेस्ड ऑन देअर परफॉर्मन्स इन द एक्झामिनेशन मस्ट अटेंड द इंटरव्ह्यू प्रोसेस. फेलियर टू अटेंड द इंटरव्ह्यू विल रिझल्ट इन द डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे तुम्ही हे एक्झाम जरी क्लिअर झाली असेल तरी तुम्हाला इंटरव्ह्यूला जावं लागेल. ठीक आहे. नाहीतर तुमचे कॅन्डिडेचर कॅन्सल करण्यात येतं. ठीक आहे. आता सर्वप्रथम हा जो मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन याचा एक्झाम पॅटर्न आहे हा आपण पाहून घेऊया. बघा काय यामध्ये म्हटलेलं आहे ते एकदा आपण याला बघा. सर्वप्रथम काय म्हटलेलं आहे, ह्या जो चाला एक्झामिनेशनचा स्ट्रक्चर. ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट्स आहेत. मुख्यतः पहिला असतो टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज. म्हणजे आता तुम्ही इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतात, तुमच्यामध्ये इलेक्ट्रिकलचं पूर्ण टेक्निकल विचारलं जाईल. हे असतं 50 प्रश्न 110 मार्काला. म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला हा 2.2 मार्क दिले जातात. 2.2 मार्क्स. ठीक आहे. फॉर एव्हरी करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. जर आपण डिव्हिजन केलं. आता बरेच विद्यार्थी बरेच ॲस्पिरंट्स या 50 टेक्निकलच्या भरोशावरती जातात, पण असं करू नका. जर तुम्हाला शुअर शॉट ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा DY व्हायचं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो पूर्ण सब्जेक्ट इक्वली करायचे असतील त्याचा सिलेबस जो आहे मी तुम्हाला पूर्ण सांगेलच. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर 50 प्रश्न जे आहेत ना हे याच्यामध्ये 110 मार्कांसाठी असतात. त्यानंतर असतं रिझनिंगचे प्रश्न 40 प्रश्न 20 मार्काला. याच्यामध्ये 0.5 मार्क हा प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क्सला कन्सिडर करण्यात येतो. ठीक आहे. नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची हे पूर्ण IBPS पॅटर्नने तुम्हाला करायचे असतात. याला 10 मार्क्स असतात. आणि नंतर मराठी लँग्वेज त्यामध्ये असतात 20 प्रश्न 10 मार्काला. आता बघा यामध्ये एक तफावत अशी आहे की 130 प्रश्न आम्हाला 120 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. बघा. ठीक आहे. म्हणजे लेस दॅन अ मिनिट फॉर अ क्वेश्चन. तर त्यानुसार तुमची तयारी असायला हवी. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो हा नॉन टेक्निकलचा सेक्शनसुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील तुम्हाला जर सिलेक्शन हवं असेल तर. ठीक आहे. कारण की बरेचदा काय होतं 40+ ते जनरली अटेम्प्ट करून येतातच सर्वजण, पण यामध्ये जो रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्हमध्ये तयारी नसल्या कारणामुळे ह्याची प्रॅक्टिस नसते आणि त्यामुळे आपला पेपर हा बिघडतो. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग हे 1/4 आहे. आता 1/4 आहे म्हणजे काय झालं 0.25 मार्क कापले जातील का नाही. 1/4 ऑफ द असाइंड क्वेश्चन असाइंड मार्क. ठीक आहे. आता समजा याला जर 2.2ला 1/4 जर आपण कन्सिडर केलं तर याला 0.55 मार्क हे कापले जातील जर एक प्रश्न चुकला तर. ठीक आहे. किंवा जर समजा नॉन टेकमध्ये जर समजा 0.5 मार्क्स करेक्टसाठी मिळतात तर
1 to 5 मार्क्स हे कट करले जातील, ठीक आहे, कापले जातील जर तुमचा प्रश्न चुकला आहे तर. आलं लक्षात. तर हा जो असतो पूर्ण टेस्ट स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. याच्यामध्ये टेक्निकल, रिझनिंग, ॲप्टिट्यूड अँड मराठी लँग्वेजचा हा कंप्लीट जो आहे हा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर यानुसारच तुमची एक्झामिनेशन होईल, ठीक आहे. बाकी तर तुम्हाला किती वेळ दिलेला आहे, 120 मिनिट्सचा टाईम दिलेला आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. करेक्ट काय राहील, पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे ते मी सुद्धा वेळोवेळी सांगत असतो. सर्वप्रथम आपण याची महत्त्वाची जी डेट्स आहे ते जाणून घेऊया. आता बघा, याच्यामध्ये ओपनिंग डेट फॉर द ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ठीक आहे, ऑनलाईन जे आहे सेकंड वीकमध्ये चालू होईल जुलै 25 पासून. तर ठीक आहे, जुलै 25 पासून जे आहे सेकंड वीकच्या हे ऑनलाईन फॉर्म फिलअप चालू होईल आणि एक्झामिनेशन जे आहे ही ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये राहणार आहे. म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे जुलै आणि ऑगस्ट, ठीक आहे, हे 2च महिने आहेत. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल, तो राहील सप्टेंबरमध्ये, ठीक आहे. आलं लक्षात. ही कंप्लीट नोटिफिकेशन यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. तर बघा, आता हा झाला याच्यामध्ये जो एक्झाम पॅटर्न होता आणि एक्झामिनेशनची डेट कधी आहे. आता मिनिमम आपल्याकडे जर समजा कन्सिडर करतो म्हटलं तर ज्या ॲस्पिरंट्सने आपल्याकडे ऑलरेडी कम्युनिकेशन करून त्यांनी त्यांची प्रिपरेशन करून घेतलेली आहे, अजूनही वेळ गेलेली आहे. तुम्हाला सांगतो 2 मंथ्समध्ये जर तुम्ही स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला तर तुमची एक्झाम डेफिनेटली निघते, ठीक आहे. त्यासाठीच म्हणून आपल्याकडे 2 कोर्सेस, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे, प्युअरली IBPS पॅटर्ननुसार आपण नुकतंच काही दिवसाआधीच लॉन्च केलेले होते. यामध्ये रेकॉर्डेड कॉन्टेंट तुम्हाला मिळते, प्लस आपल्याला लाईव्ह गायडन्स मिळेल जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs तुम्हाला एक्झामिनेशनला क्लिअर करण्यासाठी सुद्धा मदत करते. त्यामध्ये काय राहील की ब्रीफ थिअरी तुमची कव्हर केली जाईल, MCQs आणि कॉन्सेप्ट हे पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. अत्यंत महत्त्वाचं असतं, इन्क्लुडिंग 3D मॉडेल्स, ठीक आहे. एक्झाम स्पेशलचे चार्ट्स, टेबल्स हे आपले एक USP आहे आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ चॅनलची, ती तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये पटापट क्वेश्चन्सला मार्कअप करण्यासाठी मदत करतं. ई-बुक्स राहतील, ठीक आहे, आणि इंटरॅक्टिव्ह 3D सेशन्स राहतील, प्लस याच्यामध्ये फ्री टेस्ट सिरीजसुद्धा आपण देतो आहे. याला सेपरेटली घ्यायची गरज नाही, ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो टेक्निकलचा कोर्स आहे बरेच ॲस्पिरंट्सनी ऑलरेडी जॉईन करून ठेवलेला आहे. जर तुम्ही अजूनही जॉईन करत नसतात, त्यामध्ये सगळे रेकॉर्डेड सेशन आपल्याला मिळणार आहे. विदिन 1 मंथ अजून तुम्हाला याच्यामध्ये कॉन्टेंट ॲड ऑन होईल, ठीक आहे, जे आता एक्झिस्टिंग आहे त्याच्यावरती सुद्धा. आणि यामध्ये जो डेटा आहे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करावं लागेल ह्या 50 प्रश्नांसाठी. आता हे झालं टेक्निकलचं. सोबतच नॉन टेक्निकलमध्ये जो आपल्याकडे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठीची जी पूर्ण तयारी असते IBPS पॅटर्ननी, हे सुद्धा आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. यामध्ये सुद्धा तुमचे व्हिडिओ सेशन्स असतील टोटल, ठीक आहे. परीक्षेमध्ये ह्या 80 प्रश्नांना कमीत कमी वेळेमध्ये 40 मार्क मिळवण्यासाठी कसं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. कॉन्ट्समधले कुठले प्रश्न सोडवायचे की कुठले नाही सोडायचे. बघा, प्रत्येक प्रश्न सोडवायचा हे काही गरजेचं नसतं, हे लक्षात ठेवा. याला कशा स्ट्रॅटेजिकली आपण अटेम्प्ट करायचं याबाबतची संपूर्ण माहिती व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण या कोर्सेसमध्ये देतो आहे, ठीक आहे. सोबतच आपल्या टेस्ट पासमुळे तुम्हाला याची मल्टिपल प्रॅक्टिस करण्यात येईल कॉन्ट्स आणि रिझनिंगची, ठीक आहे. तर सर्वप्रथम ज्याही ॲस्पिरंट्सना या कोर्सेसला रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा काही अडचण असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुम्ही मला विचारू शकता. आय विल हेल्प यू आउट आणि आय गाईड यू थ्रू आउट युअर सिलेक्शन ॲज वेल, ठीक आहे. तर जेही ॲस्पिरंट्स DY आणि ॲडिशनलसाठी तयारी करतात त्यांच्यासाठी अत्यंत रामबाण उपाय राहील. या कोर्सेसला एनरोल करून तुम्ही तुमची तयारी करा आणि सोबतच आपल्या कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली जे रिझनिंग आणि कॉन्टचे पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट असतात याची प्रॅक्टिस करण्यासाठी डेली वेळोवेळी क्विजेस पाहाव्यास मिळतील, ठीक आहे. तर या एक्झामिनेशनसाठी तयारी करा. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देऊ इच्छितो ज्या ॲस्पिरंट्सनी आतापर्यंत वाट पाहिलेली आहे ॲटलिस्ट DYसाठी किंवा ॲडिशनलसाठी, ठीक आहे. तर मिनिमम जर तुमची DYसाठी एलिजिबिलिटी असेल तर तुम्ही नक्की या एक्झामिनेशनला क्लिअर करू शकता. तुमचं स्ट्रॅटेजी जर व्यवस्थित असेल तर ह्या कमीत कमी वेळेमध्ये 2 मंथ्समध्ये सुद्धा तुमची ही तयारी व्यवस्थितरित्या होईल, ठीक आहे. हा सेक्शनला पूर्ण ॲटलिस्ट हे जे पूर्ण टेक्निकलचे आणि नॉन टेक्निकलचे सेक्शन कसे तयार करायचे यासाठी संपूर्ण माहिती आपण या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करते. तर नक्कीच एनरोल करा. काही अडचण असल्यास मला या नंबरवरती विचारू शकता, ठीक आहे. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही अवेलेबल आहे आणि सोबतच याची टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लुडेड राहील. त्यामुळे काय होईल की तुमची सोबतच प्रॅक्टिससुद्धा होईल. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण याची प्रॅक्टिस करून घेऊया सो दॅट तुमचा टेक्निकलचं कंप्लीट प्रिपरेशन यामध्ये होईल, ठीक आहे. तर या अपडेटला तुम्ही तुमच्या ॲस्पिरंट्सपर्यंत पोहोचा जे DY आणि ॲडिशनलसाठी एलिजिबल आहेत आणि त्यांची तयारी करायची आहे. सोबतच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इथे क्लिक करून टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा सो दॅट तुम्हाला टाईमली अपडेट्स पाहाव्यास मिळेल. काही अडचण असल्यास मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करून विचारू शकता. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस एक्झामिनेशन. याचा सिलेबस जो आहे याचा व्हिडिओ लवकरात लवकर मी यूट्यूबला घेऊन येईल. त्यानुसार तुम्हाला याचे की पॉईंट्स काढून वाचायचे आहेत. सो भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.